आज आपण बघणार आहोत 14 जानेवारी 2026 साठी महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावाचा एक झटपट आढावा. हा आढावा आहे महाराष्ट्रातल्या मुख्य बाजार समित्यांमधल्या सोयाबीनच्या किमती आणि आवक यावर, जेणेकरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आजच्या बाजाराचा अगदी नेमका अंदाज येईल. तर पहिली गोष्ट म्हणजे भावामध्ये खूप मोठी तफावत दिसली. विचार करा, एकीकडे वर्ध्याच्या आर्वी आणि अमरावतीच्या दर्यापूरमध्ये किमान दर होता फक्त 3,500 रुपये प्रति क्विंटल, तर दुसरीकडे यवतमाळच्या बाजारात कमाल भाव तब्बल 5,280 रुपयेपर्यंत पोचला होता. दुसरं, शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो सर्वसाधारण दर असतो तो कुठे चांगला मिळाला, तर अमरावतीच्या बाजार समितीत सोयाबीनला सगळ्यात जास्त म्हणजे 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. इतर मोठ्या बाजारांमध्ये म्हणजे धामणगाव आणि मलकापूरमध्ये हा दर साधारणपणे 4,700 ते 4,900च्या मध्ये होता. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा, बाजारात आज सगळ्यात जास्त आवक कुठे होती, तर वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा बाजार समितीत आज तब्बल 550 मेट्रिक टन सोयाबीन आलं आणि त्याच्या खालोखाल अकोला बाजारात 473 मेट्रिक टन आवक होती. त्यामुळे या दोन बाजारपेठा आज खूपच व्यस्त